छत्रपती शासन संस्थापक अध्यक्ष माननीय सौ दिव्याताई मगदुम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौरभ परदेशी, संस्थापक अध्यक्ष शिवहित फाउंडेशन, पंकज पाटील, दगडीचाळ मंगळवारपेठ व समस्त प्रेरणा चौक छत्रपती शिवाजीनगर इचलकरंजी। इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात 6 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणात फिर्यादी हरिश्चंद्र केसरवाणी राहणार इचलकरंजी यांनी पूर्वीच्या वादातून राग मनात धरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार आरोपींनी हरिश्चंद्र केसरवाणी यांच्यासह त्यांचे पुत्र अखिलेश आणि अभिषेक यांना काठी व फावड्याने गंभीर मारहाण केली। तसेच आरोपींनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि घरातील महिलांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याने रोहन लोखंडे, रितेश लोखंडे यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता। आरोपींना अटक करून तपास पूर्ण करण्यात आला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले। या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील न्यायालयात झाली। सुनावणी दरम्यान फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे आरोपींविरुद्धचे आरोप ठोसपणे सिद्ध होऊ शकले नाहीत। सर्व आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला। त्यांनी न्यायालयासमोर पुराव्यांतील त्रुटी आणि संशय स्पष्ट करून आरोपींची बाजू भक्कमपणे मांडली। न्यायालयाने उपलब्ध पुरावे अपुरे व संदिग्ध असल्याचे नमूद करत 6 आरोपींची निर्दोष मुक्तता केली।